टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। दिशा सालियनचा मुद्दा परत एकदा गाजतोय आणि अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। आपल्यासोबत शंभूराजे देसाई आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। राम कदम यांनी जो मुद्दा मांडला, तुम्ही सुद्धा म्हणालात की 78 दिवस त्या ठिकाणी जे आहे ते सीबीआयला येऊ दिलं नव्हतं, योग्य तो तपास त्यावेळी झाला नव्हता असं सुद्धा तुम्ही म्हणालात आणि हे सगळं रेकॉर्डवर आहे। काय नेमकं वाटतं तुम्हाला, हा तपास पुन्हा सुरू झाला पाहिजे का? कारण वरुण सरदेसाई म्हणतात की सीबीआय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अखत्यारीतलं खातं आहे, त्यांनी सीबीआय क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे, तर मग तपास करायची काय गरज आहे? हे बघा, आज सभागृहामध्ये काय घडलं ते समजून घ्या। सभागृहामध्ये सभागृहाचे सदस्य सन्माननीय संजय गायकवाड साहेब त्यांनी दिशा सालियन केसमध्ये दिशा सालियनच्या वडिलांनी जे काय पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्यासमोर जे काय स्टेटमेंट दिलेलं आहे किंवा त्यांच्यापुढे जी काय तक्रार केलेली आहे त्याची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न संजय गायकवाड सन्मान्य सदस्यांनी केला आणि त्यांनी सभागृहामध्ये मागणी केली की तुम्ही ज्या सभागृहाचे सदस्य सन्मान्य आदित्य ठाकरे साहेबांचं नाव त्या परिवारातल्या त्या वडिलांनी घेतले कोणाच्या दिशा सालियनच्या, तर त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी सन्मान्य सदस्य संजय गायकवाडांनी केली। सन्मान्य सदस्य राम कदम साहेबांनी सुद्धा त्याचा संदर्भ सुशांत सिंग राजपूतच्या केस बरोबर जोडला आणि त्यावेळी सन्मान्य अध्यक्षांनी सांगितलं, तालिका अध्यक्षांनी, की शासनाने नोंद घ्यावी। यासाठी म्हणून त्यावेळी मी सभागृहामध्ये उपस्थित होतो। मी एवढं सांगितलं की एका मृत तरुणीच्या वडिलांची भावना, आपल्या मृत मुलीला न्याय मिळावा ही साहजिक असणं नैसर्गिक आहे, पण आज सरकारकडे त्याची माहिती नाही की तिच्या वडिलांनी पोलिसांकडे काय स्टेटमेंट दिले। तर आम्ही पोलीस आयुक्तांकडनं त्याचा अहवाल मागवू, बाबा त्यांनी काय स्टेटमेंट दिलं, त्यांनी काय तक्रार केली, त्या परिवाराची सरकारकडनं काय मागणी आहे, हे सगळं आम्ही मागवून घेऊ आणि जी यंत्रणा दिशा सालियन केसचा तपास करते त्या यंत्रणेसमोर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही देऊ, अशा पद्धतीनं सभागृहामध्ये कामकाज झालं। पण एक महत्त्वाचा प्रश्न असा पण आहे की दिशा सालियनचे जे वडील आहे सतीश सालियन यांनी जे काही म्हटलेलं आहे की त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं देखील त्यांनी नाव घेतलं। त्यांचे वकील म्हणतात की उद्धव ठाकरेंचं पण नाव आहे, आदित्य ठाकरेंचं पण नाव आहे आणि ड्रग्सचं रॅकेट चालायचं असं सुद्धा त्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। काय होणार आहे बघा, एका कालच्या तक्रारीमुळं म्हणजे दिशा सालियन यांच्या वडिलांनी जी काल पोलिसांकडे तक्रार केली किंवा पोलिसांकडे जे म्हणणं मांडलं, आता ते काय नेमकं मांडलं हे आम्हाला, आज जरी आम्ही सरकारमध्ये असतो तरी आम्हाला माहीत नाही। ज्या अधिकाऱ्यापुढे त्यांनी तक्रार दिली त्या अधिकाऱ्याकडे त्यांची लेखी माहिती असेल, त्या अधिकाऱ्याकडं त्यांनी समजा स्टेटमेंट दिलं असेल तर ते असेल, ते जेव्हा शासन म्हणून शासनाकडे येईल पोलीस यंत्रणेमार्फत तेव्हा मग त्या बाबतीतला निर्णय ते तपास करणारी यंत्रणा घेईल। आता एक एक गोष्ट याच्यामध्ये आता वाढत जाणार आहे। म्हणजे आता त्या वडिलांचं काय स्टेटमेंट आहे, मग पुन्हा आणखीन कोणाचं काय स्टेटमेंट आहे, मग त्यावेळी ह्या गोष्टींचा विचार नव्हता केला, आता करायला पाहिजे। आता शेवटी मी सुद्धा 2.5 वर्ष गृह विभागाचा राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, मला सुद्धा माहिती आहे एखादी गोष्ट समजा राहून गेली आणि पुण्यांदा नव्यांदा जर त्या गोष्टीचा पुन्हा काय समजा अधिकची माहिती गोळा करायला माहिती घ्यावी लागली तर ते वेळ लागतो। मला ही प्रक्रिया चालू राहणारी प्रक्रिया आहे, याच्यामध्ये फक्त सरकारची भूमिका स्पष्ट आहे। सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही, सरकार कोणालाही वाचवणार नाही आणि जर एखाद्या परिवारातल्या वडिलांची आपल्या मृत मुलीला न्याय मिळावा ही सरकारकडनं मागणी असेल तर निश्चितपणे न्याय देण्यासाठी प्रयत्न केला जाईल। कुमार गोरे यांच्या प्रकरणामध्ये गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केले। ते म्हणतात की हल्ल्याचा कट रोहित पवार यांनी रचला होता आणि यामध्ये सुप्रिया सुळे रोहित पवारांना सह आरोपी करायला पाहिजे। नाही, मी काल सभागृहामध्ये सभेमध्ये नव्हतो, मी परिषदेमध्ये होतो आणि त्यावेळी या संदर्भातली चर्चा विधानसभा सभागृहामध्ये झालेली आहे। अशा पद्धतीनं सांगितलं जातंय की या प्रकरणाला सुद्धा काही राजकीय लोकांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे। तर माझ्या माहितीनुसार सभागृहाचे नेते आणि मुख्यमंत्री राज्याचे आणि गृहमंत्री मान्य फडणवीस साहेबांनी या बाबतीत विस्तृत निवेदन काल विधानसभेत केलेलं आहे। जे निवेदन मान्य फडणवीस साहेबांनी केलेलं आहे ती सरकारची भूमिका आहे। बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.